आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 30 मिनिटं वर्षा बंगल्यावर चर्चा झाली। त्या संदर्भात एक बैठक पार पडली। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती पुढे आलेली आहे। मंत्री आणि खाते वाटपाविषयी या बैठकीत चर्चा झालेली आहे। काही वेळापूर्वीच ही बैठक संपली। जवळपास 30 मिनिटं वर्षा बंगल्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली। दरम्यान या दोघांच्या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती पुढे आलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीबरोबरच काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या घ्यावा अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली आहे। शिवसेनेला मंत्रिमंडळात कुठली खाती अपेक्षित आहेत आणि शिवसेनेचे कोण संभाव्य मंत्री असू शकतात याबाबतही चर्चा झाली। या सगळ्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून कळवणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना सांगितलं। काही मोजक्या मंत्र्यांनी शपथ घ्यावी अशी मागणी या बैठकीत शिंदेंनी केली। मंत्रिमंडळात कुठली खाती हवी आहेत याची माहिती त्यांनी फडणवीसांना दिली। शिंदेंच्या संभाव्य मंत्र्यांची नावं देखील त्यांनी फडणवीसांकडे दिली। तर यावर वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम माहिती देऊ असं फडणवीसांनी शिंदेंना सांगितलं। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, दोघांमध्ये 30 मिनिटं चर्चा झाली आणि यात विशेषतः कोणाकोणाला मंत्रिपद आणि कोणकोणती खाती याविषयी चर्चा झाल्याचं कळतं आहे। भाजपकडून याला कसा प्रतिसाद मिळतोय याची एक झलक फडणवीसांनी सांगितली आहे। नेमकं काय घडलं या बैठकीत? आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या आणि तुमचं नेमकं त्याबाबत काय ठरतंय ते जाहीर करा या सगळ्या संदर्भात चर्चा करायला आले होते। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सकारात्मक आहे आणि घेणार असल्याचं कळवलंय। मात्र त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जो शिवसेनेच्या आमदारांचा आग्रह आहे तो देखील कळवण्यात आला की किती उद्या शक्य असेल तर काही मंत्र्यांच्या संभाव्य मंत्र्यांची शपथ उद्याच्या सोहळ्यात घेण्याचा प्रयत्न करा आणि कुठली चेहरे त्यांना त्यांच्या पक्षातील मंत्रिमंडळात हवे आणि कुठली खाती हवी आहे याबाबत एक चर्चा झाली। आणि स्वाभाविकच या सगळ्या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की याबाबत मी दिल्लीत चर्चा करतो वरिष्ठांशी आणि तुम्हाला या सगळ्या बाबतचा निरोप कळवतोय। दुसरीकडे अशी माहिती मिळते आता की पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं गृहमंत्री पदाचा जोर वाढताना दिसतोय, कारण आयदर गृहमंत्रीपद किंवा अर्थमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती। मात्र अर्थमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे जाणार आहे आणि गृह खातं देवेंद्र फडणवीस ठेवण्यास आग्रही आहे। मात्र मग आम्हाला उपमुख्यमंत्री पद स्वीकारून मुख्यमंत्री पदाच्या तुल्यबळाचं काय मिळू शकतं असा सवाल बैठकीत करण्यात आला। यानंतर आता ही बैठक संपली, देवेंद्र फडणवीस परत गेलेले आहेत आणि त्यांच्या अँटी चेंबर मधनं एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळे जे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांच्याशी एकनाथ शिंदे चर्चा करतायत। मात्र जी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्राकडनं मिळाली ती चर्चा कुठली राजकीय चर्चा नाहीये। एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राजकारणाच्या अनौपचारिक गप्पा, निवडणुकीदरम्यानच्या किस्त्यांच्या गप्पा केल्या जात आहेत आणि नेमकं उद्या काय भूमिका घ्यायची याबाबत स्पष्टता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नेत्यांना देखील दिली जात नाहीये। त्यामुळे नेते देखील काहीशे संभ्रमात पडलेले आहे की एकनाथ शिंदे नेमकी त्यांची भूमिका आणि त्यांना काय करायचंय, उद्या पक्षाने काय करायचंय, कुणाच्या शपथ होऊ शकतात का। तर एकूण गोंधळाचं वातावरण वर्षावरती इतर नेत्यांमध्ये बघायला मिळतं। त्यामुळं विशेष आपण जे बैठक असं जे म्हणतोय अशी बैठकीला अजूनही सिरियस गांभीर्याने जी बैठक होत असते त्या बैठकीला सुरुवात झालेली नाहीये। अनौपचारिक गप्पा सुरू आहे आणि ती होणं अपेक्षित देखील आज नाहीये। उद्यापर्यंत देवेंद्र फडणवीस हे निरोप देतील आणि त्यानंतरच जे काय पुढे जे नेते, इतर नेते ज्यांची इच्छा आहे उद्या शपथ घ्यायची त्याबाबतचा निर्णय होईल। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।